हाय नमस्कार सगळ्यांना. तर माझ्या भावाच्या लग्नाची सिरीज चालू झालेली आहे. तर आता बघा म्हणजे जेव्हा नाही का सुपारी फोडण्याचा कार्यक्रम असतो तो चालू आहे. तर इथं बघा भावाचं ते नाव वगैरे विचारलं पहिले आणि नंतर मग वहिनींना पण बोलवलं. वहिनीला मी फर्स्ट टाईम बघत होते. तर खूप छान दिसत होते. लग्न म्हणजे किती एक आनंदाचा क्षण असतो. आपलं सुपारी असो, परत हे माझे मामा आहे. माझ्या मामाने नाव विचारलं वहिनीला, नंतर मग त्यांना पैसे वगैरे देतात नाही का नाव विचारल्यावरती. आणि फोटोग्राफर तर चालूच असतं, फोटो काढा फोटो काढा. तर हे माझे मामा आहे आणि ब्राह्मण बाबा तर खूप छान बघत होते आणि वहिनी खूप लाजत होत्या. तर साहजिकच आहे, नवीन असल्यावरती सगळेजण लाजतातच, कारण की अनोखे असतात सगळेजण. तर बघा त्यानंतर चालू होतं सुपारी फोडण्याचा कार्यक्रम. आणि मग इकडं आहे माझे मामा आणि वहिनीचे मामा, असं दोघंजण असतात. तर सॉन्ग पण आहे बरं काय टाकलेलं, पण त्या कॉपीराईट बसेल म्हणून मला ते सॉन्ग तुम्हाला टाकता येत नाही आहे. तर नाहीतर खूप खूप छान छान आहे. तर बघा इथं वहिनीचे मामा, हे मोठे मामा आहे वहिनीचे आणि हे माझे मामा आहेत. चष्म्यावाले जे आहे ते माझे मामा आहेत, म्हणजे ते मुलाचे मामा. आणि ज्यांना चष्मा नाही ते मुलीचे मामा. त्यानंतर मग सुपारी फुटली. मग माझ्या भावाला बोलवलं. मग ते सुपारी पानाचा विडा वगैरे काय घेऊन आम्ही तर मागेच बसलेले, तुम्हाला तर दिसत असेल. तर मग त्यानंतर हे टोपी घातलेले काय भावकीचे माणसं असतात ना, त्यांना पण बोलवतात नाही का नाव वगैरे विचारायला. परत ते गंध वगैरे लावायला कपडे वगैरे देतात. मग परत बदलून यायचे कपडे. आणि आम्ही पण सगळेजण खूप छान तयार झालो होतो. सुपारीचा कार्यक्रम पण खूप छान होता. सुपारीचा कार्यक्रम जो आहे ते वहिनीचे त्यांच्या घरापुढेच होता. मंडप वगैरे टाकून मग तिथं केलेला होता. मग आम्ही सगळेजण गेलो. तर गावाकडे कसं आहे माहिती आहे का, जास्त सुपारीला जास्त म्हणजे मोठी नव्हती केली, छोटीच केली होती. फक्त घरातले, यांच्या घरातले आणि त्यांच्या घरातले, म्हणजे पप्पाच त्यांच्या घरातले आणि वहिनीच त्यांच्या घरातले, असे जवळचेच माणसं बोलवले होते. लग्नाला तर सगळेच बोलवले होते, फक्त सुपारी थोडीशी छोटी केली होती जवळच्या माणसांमध्ये. तर बघा इथे चालू आहे सुपारीचा कार्यक्रम. आणि मध्ये मिक्स फोटो केलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला मध्ये वहिनीचा पण फोटो येत असेल आणि मध्ये कार्यक्रम पण दिसत असेल. तर ब्राह्मणांचं चालू होतं सांगायचं. त्यांचं चालू असते बडबड, आपल्याला त्यातलं काही कळत नाही बघ का. आपण त्यांनी जसं सांगितलं तसं आपण करतो. हळद लावा, कुंकू लावा, टोपी घाला, मग तसं चालू होतं सुपारीला. तर सगळेजण बसले होते, भारी वाटत होतं लग्नाचा क्षण. माझा भाऊ तर खूप आनंदी होता. लग्न म्हटल्यावरती कसं असतं ना, सगळ्यांचा उत्साह. परत सगळ्यात जास्त आनंद तर त्यालाच होता. आम्हाला पण होता आनंद, पण जास्त आनंदित तो दिसत होता. आम्हाला त्याच्याकडे बघून अजून छान वाटत होतं. तर साहजिकच आहे, लग्न म्हटल्यावरती आयुष्याचा एक महत्त्वाचा पॉईंट असतो आणि त्या पॉईंटपासून कुठेतरी आपलं एक नवीन सुरुवात होत असते. नवीन माणसं जुळत असतात. नवीन आयुष्याचा साथीदार आपल्यासोबत येणार, त्याला सगळं सांभाळून घेणं हे पण खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे तसंच सगळे लग्न म्हणजे खूप आनंदाचा क्षण असतो सगळ्यांसाठी. तर बघा इथं चाललं आहे आता नवरदेवाला टोपी वगैरे घालायचं काम, परत ते उपरणं देणार, नंतर कपड्याचा बॉक्स तर तयारच आहे. हे कपड्याचा बॉक्स घ्या आणि नवरदेव कपडे घालून परत या, मग असं सांगतात ब्राह्मण. तर मग आता परत येणार वहिनींना पण परत असंच करणार. मग आता वहिनी आल्या. वहिनी पण खूप सुंदर दिसत होत्या आणि खूप लाजत पण होत्या. कसं करू काय करू, मग सगळं विचारून ब्राह्मण जसं सांगेन तसंच सगळ्यांनी चालायचं. मग चालू होतं सगळे. आणि आमचं चालू होतं, पाठीमागे बसलेलो गप्पा चालू होत्या. आणि आमची काही त्यांची म्हणजे त्यांच्या माहेरच्या लोकांसोबत जास्त काही ओळख नव्हती, पण मग आम्ही दोघीजणी बसलेलो तिथंच. कार्यक्रम चालू होता म्हटल्यावरती बसलो. काही सामान आणलेलं असतं, साड्या, ज्वेलरी, परत वहिनीसाठी मेकअपचं सामान, ते सगळं ब्राह्मण म्हणे तुम्ही सगळं एका साईडला काढून ठेवा, म्हणजे आता नवरी मुलीला द्यावं लागेल. आता नवरी बसली म्हटल्यावरती मग मुलाकडचे लोक विचारणार असतात नाव वगैरे काय ते विधी असतो तो. तर मग माझे मामा बसले. मग मामाला पण चालू झालं परत, घ्या पाणी टाका, अक्षदा टाका पाणी, हे चालू झालं परत ब्राह्मणांचं. तर त्यांचं चालू होतं असं. ब्राह्मण बोलतात हात जोडा पाय, परत वहिनींना गंध वगैरे लावायला लावतात. सगळं म्हणजे खूप मोठा विधी असतो. म्हणजे दाखवायला जर गेलं
तर व्हिडिओ खूप मोठा होतो, त्यामुळे मग मी थोडं थोडं पार्ट करून दाखवते तुम्हाला. पहिले सुपारीचा, नंतर मग हळदीचा, नंतर मग लग्नाचे पण 2 पार्ट असे थोडं सगळं दाखवणार आहे. कारण की खूप दिवसाची इच्छा होती. मी मोबाईलमध्ये सगळं सेव्ह करून ठेवलं होतं त्यांचं लग्नाचं, आणि ते स्टोरेज होतं जास्त दिवस ठेवल्यावरती मोबाईल पण हँग होतो आहे. मग म्हटलं चला त्यांच्या लग्नाची एक आठवण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करावी, सगळेजण बघतील, मामा मामी पण बघतील. माझे मामा तर रोज व्हिडिओ बघतात, फोन पण करतात मला, म्हणत असतात कविता व्हिडिओ काढती, छान काढती, काढत जा. आणि मामी पण म्हणत असतात मामा बघा तुमचे रोज व्हिडिओ बघतात, आम्ही पण बघतो, मामा सांगत असतात असं तसं. मग कोणी बघू का नाही बघू, पण मामा पहिले व्हिडिओ बघतात माझे. तर मामा तुम्ही आता व्हिडिओ बघत असेल तर नमस्कार तुम्हाला. तर चला, मामाने जर बघितलं तर मग मामाला एक फोन करणार लगेच मला, कविता आज मी तुझा लग्नाचा व्हिडिओ टाकलेला बघितला. मग मामी म्हणणार हो. मग सगळे बघणार तिथं, मामा मामी. तर परत चालू झालं, वहिनीला दिले साडी, ब्लाऊज वगैरे तर त्यांच्याकडेच होते. त्याच्यानंतर वहिनीला ज्वेलरी बनवलेली होती, ती ज्वेलरी पण दिली, कानातले, परत गळ्यातले नेकलेस वगैरे, आणि कानातल्यावरती काय म्हणतात त्याला, परत ते चेन वगैरे असतं ते दिलं आहे, अंगठी वगैरे बरंच सोनं नाणं असतं ते सगळं. मग वहिनीला आम्ही मेकअपचं सामान घेतलेलं, पर्स घेतलेलं, मग ते मेकअपचं सामान पण दिलं, पर्स पण दिली. वहिनीनं तर अजून ती पर्स वापरायला पण नाही काढली. परत आले नवरदेव आता आले नवरदेव कपडे चेंज करून. तर पाठीमागे जे दिसतंय ना तुम्हाला, तेवढं वहिनीच्या मम्मीनी त्यांनी, मामाने त्यांनी, म्हणजे मामीनी त्यांनी सगळं स्वयंपाक केलेलं आहे त्याच्यामध्ये. डब्बे भरून नाही का, येईन बाईसाठी डब्बे पाठवणार आता हे झाल्यावरती नाही का, साखरपुडा झाल्यावरती. मग आता परत नवरीचे तिकडले बसलेत नवरदेवासोबत. मग ते परत नवरदेवाला हळदी कुंकू लावा, ते तांब्याचा कलश भरलेला असतो तो लावायचा 4-5 वेळा. ते चालूच असतं. ब्राह्मण म्हटल्यावरती दिवसभर तेच काम चालू असतं, 2-3 तास तर तेच चालतं. याला बोलवा, त्याला बोलवा, हळद लावा, कुंकू लावा. तर इकडं आहे आमचे नवरदेवाकडची मंडळी आहे, माझे चुलत भाऊ, सख्खे भाऊ, चुलते, मामा. म्हणजे आमच्याकडं कसं आहे, जास्त करून बायका जात नाही. बायका जातात 2-4 बायका जातात, बाकी जास्त जात नाही. आता हल्ली खूप फॅशन झाली आहे की सुपारीला पण नवरीची आई नवरदेवाची आई जाणार, नवरदेवाची मावशी जाणार, काका जाणार, काकी जाणार. माणसं तर जातात, पण बायका आमच्याकडे नाही जात, अजून पण नाही जात. तर काही आता मी स्वतःच गेलेली माझ्या पुतण्याच्या लग्नाला, म्हणजे साखरपुड्याला मी स्वतः गेले. म्हणजे आम्ही सासा आहे तर आम्हीसुद्धा गेलेलो साखरपुड्याला. पण हे सगळे नवरीकडचे आहे बरं का, नाही तर तुम्ही म्हणशाल नवरदेवाकडचेत. हे सगळे नवरीकडचे मामी, मावशी, काकी काय असतील तेवढे आहे. आणि नवरदेवाकडचे फक्त मी आणि अजून एक ताई होत्या, तर त्या होत्या आम्ही दोघीजणी, आणि प्रांजल, आणि माझ्या मोठ्या भावाची मुलगी आणि मोठ्या भावाचा मुलगा. आणि आम्ही असं गेलेलो. बाकीचे सगळे जेंट्स लोक होते. मग बायका फक्त आम्ही दोघीजणी बायका आणि 2 मुली असंच गेलो होतो आम्ही. त्यानंतर वहिनी आल्या मस्त पैठणी साडी नेसून. हे पदराचं काम लय अवघड असतं गावाकडे आमच्या. पदर घ्यावाच लागतो, नवीन नवीन असलं तर घ्यावंच लागतं, जुनं झाल्यावर काही नाही, थोडंफार घेतलं तरी चालतं. पण आता लग्न म्हटल्यावरती मोठे माणसं येणार, त्यांच्या पुढे पदर घेऊनच बसायचं. तर आता जास्त करून कोणी घेत नाही, पण तरी पण गावाकडे ज्यांच्या घरामध्ये सासू सासरे, म्हणजे काय म्हणते, आजी सासू आजी सासरे जे आहे ना, त्या घरामध्ये तर ह्या पदराचं आहेच. म्हणजे पदर घ्यावाच लागतो. त्यांचं एक मान सन्मान आदर त्यांच्यापुढे त्यांना ते द्यावा लागतो. त्यासाठी. नाही तर माझी आजी पण अजून पण मलासुद्धा बोलते आणि तिच्या नातसुनांनासुद्धा बोलते. माझ्या आजीचं जर काम लय अवघड आहे. तर ह्या बघा वहिनीच्या मामीन त्या आहे बरं का, आता ते सगळे 5 जणी सुवासनी ज्या असतात त्या नवरीला हळदी कुंकू लावतात. इथं हळदी कुंकाचा कार्यक्रम आता चालू झाला आहे. आम्ही बसले मागं निवांत, प्रांजल पण बसली होती निवांत. तर या लहान्या मामी आहे वहिनीच्या, यांचा स्वभाव पण खूप सुंदर आहे. आम्ही एकदा गेलेलो त्यांच्या घरी, धोंड्याच्या जेवणाला बोलवलेलं त्यांनी. तर हे टोकरी वगैरे सजवून आम्ही आणलेलं होतं. त्यानंतर हे साडीचं गिफ्ट पण आम्हीच आणलेलं. म्हटलं ते कुंकू लावल्यावरती नवरीकडून, आता नवरी आपलीच म्हटल्यावर आपली नवरी त्यांना देणार ना. मग ते साड्या आम्ही ठरवलेल्या, पॅकिंग वगैरे काय केलं नाही, कारण की एवढा वेळच नाही, खूप अर्जंटमध्ये एंगेजमेंट ठरवली, त्यामुळे मग काहीच करता आलं नाही. फक्त आम्ही हे फ्रूट्सच्या ज्या टोकऱ्या वगैरे आहे ना त्याच पॅकिंग करून घेतल्या, आणि साडीला तर काय पॅक केलंच नाही.
त्या अशाच पिशवीमध्ये होत्या आणि अशाच त्यांच्या हातात दिल्या. तर ह्या पण आहे वहिनीच्या दुसऱ्या मामी, म्हणजे वहिनींना 3 मामी आहे. त्या पहिल्यावर त्या सगळ्यात लहान मामी, आणि त्या तिकडून येत आहे का पाठीमागून त्या मोठ्या मामी, या 2 नंबरच्या मामी. तर आता हे मामी एका मागं एक येत आहे सगळे आता वहिनींना हळदी कुंकू लावायला. वहिनी लई नाराज दिसत होत्या, पण वहिनींना आज कुठं घेऊन जायचं होतं लगे आमच्यासोबत, पण वहिनीला एक भीती वाटत होती नाही का, समोर माणसं बसलेले आणि सगळ्यांसोबत बसायचं म्हटल्यावर त्यांनी काही स्माईल नाही, जसं धरून आणल्यासारखं बसलाय वहिनी. हे आता या आल्या वहिनीच्या मोठ्या मामी खूप सिंपल आहे, खूप छान आहे स्वभावाने सुद्धा, आणि सगळेजण एकत्र आहे त्यांच्या घरी. त्यांचा कारखाना आहे, त्यांच्या म्हणजे स्वतःचा कारखाना आहे, परत 2-4 शॉप आहेत. खूप मोठी फॅमिली आहे, जॉईंट फॅमिली आहे, आणि 3 भाऊ एकत्र आहे, 3 मामी एकत्र आहे. सगळ्यांचे लग्न पण झालेत, काहीचे होत आहे, आणि ते शेव चिवडा बालुशाही ते सगळं बनवतात. आणि जेव्हा जेव्हा बाजार लागतो ना, सोमवार मंगळवार असं, ते बाजारामध्ये बसतात घेऊन, म्हणजे स्टॉल लावतात. तर आता आल्या परत वहिनीचं ते 5 जणांचं हळदी कुंकू लावून झालं. त्यानंतर मग आले आता हे माझे लहाने चुलते आहे. तर आता त्यांना सांगितलं तुम्ही लावा आता नवरीच्या डोक्याला कलश. तर मग चालू झालं परत ब्राह्मण कथा. ब्राह्मण बाबांचं लय भारी असतं बाई, मस्त सांगतात हळदी लावा कुंकू लावा. पण ब्राह्मण लोकांशिवाय लग्न पण लागत नाही, सुपारी पण फुटत नाही. कोणता पण कार्यक्रम असो ब्राह्मणाशिवाय होतो का? नाव ठेवायचं असू दे, पोराचा जन्म झाला तरी त्याला ब्राह्मणाला विचारल्याशिवाय काहीच होत नाही. तर आता बघा आलोय आमची आता एंट्री झाली आहे इथं. बघा हळदी कुंकू लावायचं. मी सगळ्यात शेवट आली होती, कारण की आता ते फुलहार काहीतरी घालायचा होता. तर आता भावाला पण वहिनीच्या इकडच्या लोकांनी घातला, मग आता वहिनीला मी घातला. तर त्यानंतर चालू झालं यांचं रिंग सेरेमनी. फायनली आता चालू झालं साखरपुड्याचं, म्हणजे एकमेकांना रिंग घातलं त्यांनी, दोघांनी अंगठी घातलं. मग सगळं साखरपुडा झाला आता इथं जर संपन्नच झाला थोडक्यात. आता फक्त राहिलं आहे फोटोशूट. आता फोटोशूटला काय फोटोग्राफर 4 तास सोडतच नाही. इकडून अंगठी टाका, तिकडून अंगठी टाका, असा हात धरा, तिकडं पळा, इकडं पळा, असं करता करता ते फोटोवाले पार येडं करून टाकतात. लग्नात असो नाही तर कशात असो. आता नवरदेवाला काय भूक लागणार नाही असं सगळेजण म्हणायचे, कारण की आता साखरपुडा झाला तर जोडा हात चालू दे त्यांच्या पुढं रामायण महाभारत. तर चला आता असं आहे चालू यांचं फोटोशूट. तुम्ही बघा आता यांचं फोटोशूट कसं आहे काय. आणि इथून पुढे आता लग्नाचेच ब्लॉग येतील. तर बघा वहिनी पण आता पहिले नाही हसल्यावर का वहिनी, नंतर आम्ही त्यांना मजाक केलं, मग थोडं कुठंतरी स्माईल आलं त्यांच्या चेहऱ्यावरती. तर चला आता पुढं व्हिडिओ तुम्ही बघा शेवटपर्यंत, आणि आवडला असेल तर नक्की वहिनी दादासाठी माझ्या लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असेल, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला हक्काने पटकन जाऊन सबस्क्राईब करा. आपले पुढचा व्हिडिओ येणार आहे आता हळदीचा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.